नमस्कार. मी मनोहर पंडित. आजची कथा आहे बेलाचे पान. ही काल्पनिक कथा नाही, वास्तव आहे. माझ्या आयुष्यात घडलेली घटना आहे. तर ऐकूया बेलाचे पान. 1955 साली आमच्या वडिलांनी नागपूरला धंतोलीमध्ये घर विकत घेतलं. आमच्या घरी मागच्या अंगणात बेलाचं एक प्रचंड झाड होतं. बिल्ववृक्ष होता तो. 1955च्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही त्या घरी राहायला आलो. काही दिवसांपूर्वीच एका झाडावरून पडल्यामुळे माझा हात आणि पाय मोडला होता. हात आणि पायाचा कमरेपासून खालचा भाग प्लास्टरमध्ये होता. एका खाटेवरून मागच्या अंगणाच्या प्रशस्त दारातून माझा गृहप्रवेश झाला. खाटेवर पडल्यास माझी नजर त्या बिल्ववृक्षाकडे गेली. अंदाजे 40 ते 45 फूट तरी त्याची उंची होती. निरभ्र निळ्या आकाशात त्याची टोकावरची कोवळी गडद पोपटी रंगाची वाऱ्यासवे डोलणारी पाने संमोहित करत होती. माझी नजर हळूहळू वरून खालपर्यंत आली. 3.5-4 फुटाचा व्यासाचा त्याचा बुंदा होता. जमिनीपासून साधारण 15-20 फुटाच्या नंतर त्याच्या अनेक शाखा फोफावल्या होत्या. लहान लहान बेलफळं लटकली होती आणि गर्द हिरव्या पानांनी तो बहरला होता. त्या काळी नागपुरात अस्थिरोगतज्ञ नव्हते आणि ते शास्त्र प्रगत पण नव्हते, म्हणून माझा पाय पूर्ववत होईल की नाही याची डॉक्टरांनी शाश्वती दिली नव्हती. मला झाडांवर चढायची फार हौस आणि त्या हौसेपायीच माझा पाय मोडला होता. खाटेवर पडल्या मनात विचार आला की जिथे माझ्या चालण्याचीच शाश्वती नाही तिथे मी या झाडावर चढू शकेन ही कल्पना करणे पण अशक्याला गवसणी घालण्यासारखे होते. नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. दिवस सरत होते. परमेश्वराच्या कृपेने माझा पाय पूर्ववत झाला. कोणतेही व्यंग राहिले नाही. मी हळूहळू परत चालायला शिकलो. चालू लागलो, धावू लागलो आणि मग एक दिवस बेलाच्या झाडावर चढायची हिंमत केली. झाडाजवळ आलो. झाडाला नमस्कार केला. जय भोलेनाथ आणि हर हर महादेव म्हणत झाडाला मिठी मारली आणि चढायला सुरुवात केली. हातांमध्ये दम होताच आणि पायांनी पण साथ दिली. जसा वर चढत गेलो तसा आत्मविश्वास वाढत गेला आणि पाहता पाहता सराईतपणे मी वरपर्यंत पोचलो. चढताना काटे बोचले, मुंगळे चावले, पण वर पोचल्यावर त्याचं भानच राहिलं नाही. चौफेर लहान मोठी कोवळी जून बेलाची पानं, अधेमध्ये लागलेली बेलफळं आणि समोर दिसणारे विस्तीर्ण पटवर्धन मैदान, धंतोलीचा परिसर हे विलोभनीय होतं. टोकावरची कोवळी पानं खुडली. अधूनमधून त्रिदलासोबत 5 आणि 7 पानांचा बेल पण मिळाला. मन तृप्त झाल्यावर खाली उतरलो आणि खुडलेली पाने आईला दिली. कोणी तोडली हा प्रश्न तिने विचारण्यापूर्वीच मी तिला सांगितले की मीच झाडावर चढलो होतो आणि मीच ती पाने तोडली. तिच्या चेहऱ्यावर एकत्रित दिसणारे आश्चर्य, काळजी आणि संताप याची मला अनुभूती झाली. माझी आई शिवभक्त होती. शिवलीलामृताचे नियमित पारायण करायची. सोमवारी उपास करायची. बेलाची इतकी सुंदर पानं पाहून ती पण भारावली. एक सात्विक समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकलं आणि इथून सुरुवात झाली ती माझ्या बिल्ववृक्षावर चढण्याची. शिवरात्र, महाशिवरात्र, श्रावण काही असलं की शेजारी पाजारी, ओळखीचे आणि ओळख नसलेले पण बेलासाठी यायचे. कोणाला 11 पानं तर कोणाला 108 पानं हवी असायची.
आणि सर्वांना ती मिळायची, सर्व समाधानानं परतायची. एका फांदीत किती पानं असतील याचा मला अचूक अंदाज असायचा. एकदा माझा मित्र सुभाष किरपेकर त्याच्या आईला बेलपत्रांचा लक्ष व्हायचा होता म्हणून आला. सुभाष माझ्याकडे आला. मी झाडावर चढलो आणि एक एक फांदी खाली टाकू लागलो. सुभाष फांद्या गोळा करत होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणे बऱ्याच जास्त फांद्या होत्या. त्या नेण्यासाठी 2 रिक्षा कराव्या लागल्या. सुभाष सायकलवर पुढे आणि बेलाच्या फांद्यांनी भरलेल्या 2 रिक्षा मागे अशी वरात निघाली. मी जवळपास 23 वर्ष शिवभक्तांना बेल देत राहिलो. मी दिलेली कोट्यावधी बेलपत्र शंकराला अर्पण झाली याचे मला एक सात्विक समाधान लाभले. मी पण महादेवाला बेल व्हायचो. कालांतराने नागपूर सुटलं. नंतर घर विकलं आणि बेलपत्र बिल्ववृक्ष आठवणीतच राहिले. कधी बेल मिळाला तर महादेवाला व्हायचा, नाही मिळाला तर जुन्या आठवणीतला बेल मनानेच महादेवाला व्हायचा. दिवस सरत गेले. काळ बदलला. बेल फुलं ऑनलाईन मिळू लागली. आज महाशिवरात्र. शेजारच्या परिसरात कुठेही बेलाचं झाड नाही, पण बेल ऑनलाईन मिळतो. बेलाची 11 पानं ऑनलाईन मागवली. कल्पना होती की काही दिवसांपूर्वीच ती पानं खुडलेली असतील, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेली असतील, पण आपली श्रद्धा महत्त्वाची. बेलाची पानं आली. माझ्या अंदाजाप्रमाणेच ती निघाली आणि त्यासाठी 39 रुपये दिले. ज्या हातांनी अगणित शिवभक्तांना कोट्यावधी पानं वाटली, त्याच हातांना 39 रुपये देऊन शिळी पानं विकत घ्यावी लागली. महादेवा, काय ही दैवगती. ओम नमः शिवाय. धन्यवाद.